सोनाली आणि हा पारस एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे। आणि आता वाजलेत संध्याकाळचे 7:45 आणि आम्ही आता कुठे चाललो आहे दोघं जण। तर आम्ही चाललो आहे राजाच्या विसर्जनाला। आता तर तुम्ही म्हणणार की गणपती तर गेले, राजाचं विसर्जन तर झालं, पण नाही, तुम्हाला मी नक्की राजा दाखवीन कुठला आहे काय आहे ते। तर नक्की आता आपण चाललो आहे विसर्जनाला, तर तुम्ही पण असेच माझ्यासोबत कनेक्ट राहा। मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडची मिरवणूक कशी आहे आणि कशी नाही राजाची। आणि तुम्ही माझा व्हिडिओ तसा पण बघितलेला आहे, मार्केटचा राजा, त्याच्याच विसर्जनाला आपण चाललेलो आहे। आणि तोही लालबागचाच राजा आहे हे मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे। तर बघूयात, चला आता आपण निघूया। पारस कसा दिसत आहे सांगा? छान दिसत आहे ना? आणि मी पण कशी दिसत आहे ते नक्की सांगा। चला तर मग आता जाऊया आणि तिथे मिरवणुकीलाच आपण आता भेटूया। तोपर्यंत बाय बाय। तुम्ही बघू शकता इथे आपण मार्केटमध्ये पोचलेलो आहोत आणि इथे किती ढोल ताशे वगैरे सगळे वाजत होते, DJ वाजत होता आणि मी व्हॉइस ओव्हर देत आहे कारण की नाहीतर आपल्याला परत प्रॉब्लेम होईल, आपल्याला कॉपीराईट पडेल, ह्याच्यासाठी मी व्हॉइस ओव्हर देत आहे। आणि हे बघा ढोल, हे मला ढोल पथक खूप आवडतं, मलाही ढोल वाजवायला आवडतं आणि माझी खूप इच्छा होती खरं तर यावर्षी हे शिकायची, पण मी आजारी पडली त्याच्यामुळे मी नाही शिकू शकली। पण पुढच्या वर्षी मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे। ॲक्च्युली मला तिकडून फोन पण आला होता ज्यांच्याशी मी संपर्क साधला होता, पण ह्यावर्षी नशिबात नव्हतं, तर आपण पुढच्या वर्षी बघूया। तर हे मला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप। आणि एकदा माझं स्वप्नही आहे, एक खूप मोठं स्वप्न आहे, ते बघूया पूर्ण होतं का। ते पूर्ण झालं तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन। तर इकडचं थोडंसं मी शूट घेतलं। हे आमचं पनवेलचं मार्केट आहे, इथे कपड्यांची दुकानं वगैरे असतात। तिथे जिथे की गणपती विराजमान झाला होता तिथून तर तो आधीच निघालेला, तेव्हा काय मी आली नव्हती कारण की मला टिफिन वगैरे द्यायचे होते, त्याच्यामुळे मी नंतर आली। म्हणजे थोड्याच अंतरावरती आहे ते, जास्त नाही, 5 मिनटाच्या डिस्टन्सवर। आणि हे झेंडा नाचवतात बघा, किती भारी वाटत आहे ना झेंडा नाचवताना, मला खूप आवडतं हे बघायला। खूप अशी गर्दी होती, खूप खूप म्हणजे ज़बरदस्त गर्दी होती, तुम्ही बघू शकता। आणि मी तुम्हाला परत वारंवार सांगत आहे की जी गर्दी लालबागच्या राजाला असते तीच गर्दी इथेही असते, कारण हा आपला लालबागचाच राजा आहे। फक्त हा गौऱ्या गणपती म्हणून ओळखला जातो, मार्केटचा राजा, कारण की हा गौऱ्या गणपती म्हणजे साखर चौथीच्या गणपतीला बसला जातो आणि हा सुद्धा नवसाचाच गणपती आहे। फक्त ह्याला 33 वर्ष झालेली आहेत आता, आणि आपल्या लालबागच्या राजाला 92वं वर्ष चालू आहे। तर सांगायचं एवढंच आहे की देव हा एकच असतो, फक्त प्रत्येकाचं मंडळ हे वेगवेगळे असतात, बाकी काही नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आणि व्यवस्थितरित्या हे लोकांनी जे त्यांच्यातली कला आहे ती दाखवलेली आहे। आणि पुढेच आपले बाप्पासुद्धा आहेत, मी तुम्हाला दाखवते, पुढे बघत चला तुम्ही। आणि ह्या बायकासुद्धा बघा नाचत होत्या, असे वेगवेगळे स्टेप होते की एकीकडे DJ म्हणजे पुढे DJ, नंतर ढोल, नंतर ताशे, त्याच्यानंतर ह्या मुली वगैरे नाचत होत्या, बायका नाचत होत्या, असं वेगवेगळं चालू होतं। आणि एकामागोमाग एक असे गणपती चालले होते। आणि हे बघा तुम्ही पाहू शकता, हेच आपले लालबागचे राजाच म्हणजे मार्केटचे राजा पनवेलचे आपले विराजमान झाले होते, दिवसच असतात हे बघा, तीच मूर्ती, तीच हाईट। आणि हे पारसाने मी दर्शन घेऊन आलो होतो, तुम्ही पाहू शकता की आम्ही चरण स्पर्श केला होता देवाला। आणि हे इथेच होऊ शकतं, हे लालबागला नाही होत, लालबागला आपल्याला दुरून दर्शन घ्यावं लागतं। आणि तुम्ही गर्दीही बघू शकता की कशी आहे, खूप ज़बरदस्त गर्दी आहे, काहीच फरक नाही आहे बघा, तुम्ही बघू शकता। लालबाग आणि पनवेलमध्ये काहीही फरक नाही आहे, कारण लालबागचा राजा वर्षातनं 2दा बसला जातो, तो म्हणजे एक लालबागला आणि एक पनवेलला, फक्त गाव वेगळे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत। हे मी तुम्हाला सांगितलं। आता तुम्ही बाप्पासुद्धा बघितले, तर तीच हाईट आहे बाप्पाची आणि सेम मूर्ती आहे, काहीच फरक नाही आहे, फक्त गाव वेगळं आहे, हे मी परत तुम्हाला वारंवार सांगत आहे। तर मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही लालबागला जाऊ नका, लालबागलाही जा,
पण तिथे कसं लांबून दर्शन घ्या आणि तुम्ही निघून या. तिकडे कोणी तुम्हाला असं धक्काबुक्की करून काढेल इथपर्यंत तुम्ही थांबू नका, कोणाशीही क्लेश घालू नका, कारण आपण आपल्या देवाला भेटायला येतो. त्याला 2 मिनिटाची झलक का होईना त्याची बघून तुम्ही पुन्हा 2-3 दिवसानंतर पनवेलमध्ये तुम्ही येऊ शकता. आणि पनवेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला 1-2 मिनटं का होईना तिथे मंडपामध्ये उभं केलं जातं, उभं राहू देतात तिथे. तर तिथे तुम्ही बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. आणि हे बघा किती छान असं स्पायर्स होत आहे. मला खूप आवडलं म्हणून मी त्याचं थोडंसं शूट घेतलं. आणि इकडे ना सगळेजण फोटो वगैरे क्लिक करत होते. बाप्पाची मूर्ती आपल्या म्हणजे आपल्या फोनमध्ये केट करत होते. आणि इथे नंतर आम्ही पुढून निघालो, कारण पारस तिथे खूप गर्दी होती. त्याच्यामुळे विचार केला की आपण तिथेच जाऊन बसूया जिथे की गणपती बाप्पा विसर्जन होतात. आणि इथेच ह्याच ते मार्केट आहे जिथे की आपले बाप्पा बसले होते. तिथूनच मी चालत चालली होती. तर मी थोडंसं शूट घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे सुद्धा त्याच प्रकारचे असे हे बसलेले असतात, दुकानं बसलेले असतात, खाण्याचे पदार्थ असतात. आणि ही बघा लाईटिंग किती भारी दिसत आहे ना. हा खूप मोठा मार्केट आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही पुढे चालत येत होतो तेव्हा रस्त्यामध्ये खूप अनेक गणपती विसर्जन होत होते. तर मी थोडं त्याचं शूट करून घेतलं. किती गोंडस आणि छान असे गणपती बाप्पा होते, बघण्यासारखे होते. मी थोडं शूट करत होती जसं मला जमत होतं. आणि आम्ही पुढे चाललो होतो. तुम्ही बघू शकता हे गणपती बाप्पा पण खूप सुंदर होते. लोक किती जल्लोषात आपल्या बाप्पाचं विसर्जनसुद्धा आणि बाप्पाला निरोपसुद्धा खूप त्याच प्रकारे देतात ज्या प्रकारे ते त्यांचं आगमन करतात, हे तुम्ही बघू शकता. आणि त्यांना खूप साऱ्या म्हणजे ह्यांनी जल्लोषामध्येच पुन्हा त्यांना त्यांच्या गावी पाठवतात. आता बघा पारसला त्याच्यानंतर पारसला खाऊ घेऊन आम्ही पुढे आलो. हे बघा किती छान असे रॉकेट, पॅराशूट जे काही म्हणतात ते उडवले जात होते. छान मोठमोठ्या प्रकारे फटाके वाजवले जात होते. आणि ह्याच तलावामध्ये गणपती बाप्पा विसर्जन होणार होते. ॲक्च्युली मी इथे तुमच्याशी बोलत होती पण तुम्हाला आवाज गेला नसता म्हणून मी व्हॉइस ओव्हर देत आहे की हेच भव्य असं आमच्या इकडचं खूप मोठं तलाव आहे. आणि हे पूर्ण गच्च भरलेलं असतं. रोज इथे पाय ठेवायलाही जागा नसते, लोक वॉकिंगला वगैरे जातात. आणि तिथे तुम्ही लाईट बघत आहात ना, ते फ्रंट साईड आहे. तिथेच गणपती बाप्पाची आरती आणि गणपती बाप्पांचं विसर्जन तिथूनच होणार होतं. मी इथे येऊन बसली होती कारण की तिथे बाकीचे गणपती विसर्जन होत होते. आणि मी पारसला म्हणत होती की आपण थोडा वेळ थांबूया. म्हटलं बघूया, जर तो थांबला तर मग मी थांबणार होती, पण तो नाही थांबला. मग मी निघून आली. आणि इथे खूप नंतर इतकी गर्दी होती ना, जबरदस्त गर्दी होती. इथे पाय ठेवायलाही जागा नव्हती. हे सगळं गच्च भरलं होतं. आणि हे तलाव खूप खोल आहे. हाय फ्रेंड, आम्ही आलो आहे घरी. विसर्जनाला काय थांबलो नाही कारण पारसची पण उद्या शाळा आहे आणि मला पण कामावर जायचं आहे. आणि पारस कंटाळला होता त्याच्यामुळे मग मी आली. आता बाकीचं मी सगळं लाईव्हमध्ये बघेन विसर्जन. आणि हे बघा आम्हाला देवाच्या पायाच्या इकडचं म्हणजे चरणाकडचं हे भेटलेलं आहे, गजरा किंवा ते हार म्हणतात ना, तर ते सगळ्यांना देत होते. तर मलासुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि फुलसुद्धा दिलेलं आहे. तर हे तुम्ही बघू शकता की चरणस्पर्श भेटतं तिकडे. आणि तुम्ही पण नक्की ह्या वर्षी जर तुम्हाला जमलं नसेल तर पुढच्या वर्षी नक्की मार्केटच्या राजाला म्हणजे आमच्या पनवेलच्या मार्केटच्या राजाचं दर्शन घ्या. तीच फिलिंग येणार तुम्हाला, कारण की गणपती बाप्पा तेच आहेत, लालबागचेच आहेत. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की 2 मूर्ती साकारल्या जातात. तर एक असते आमचं मार्केटचा राजा पनवेलचा आणि एक असते लालबागचा राजा. आता जशी लालबागच्या राजाला जशी गर्दी होती तशीच सेम गर्दी होती. तुम्ही बघितलं ना, ढोल ताशे वगैरे सगळं सेम सगळ्या गोष्टी सेम आहेत. फक्त एवढंच आहे की गाव वेगळं आहे आणि मंडळ वेगळं. आणि पनवेलचं मंडळ हे कोणी विकत घेऊ शकत नाही, कारण मार्केटचीच लोक ते काय त्यांचं असेल वर्गणी वगैरे काढून देवाचं तिकडे जे काय आहे ते करतात. त्याच्यामुळे त्या मंडळाला कोणी विकत घेऊ शकत नाही. आणि आपल्या लालबागच्या राजाचं तुम्ही बघितलं की काय झालं, शेवटी देवसुद्धा नाराज झाला, कारण देव हा जसा श्रीमंताचा आहे तसा गरिबांचा पण आहे. म्हणजे देवाने सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे. तर हे तर आता लालबागच्या मंडळाला कळलंच असेल, आहे का नाही.
तर जाऊ दे, त्याचं काय आपल्याशी घेणं देणं नाही आहे, कारण की माणसाला सबक भेटल्याशिवाय तो शिकतही नाही. आता बघूया पुढच्या वर्षी की त्यांचं कशी वागणूक होते. आता तरी त्यांनी सुधारावं असं मला तरी वाटतं, कारण तुम्ही सगळ्यांनी अख्ख्या ऑल महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्यांनी 10 दिवसामध्ये काय काय केलं. आणि बाहेर टाकते 10 दिवसामध्ये त्यांनी काय काय केलं. आणि त्याचंच म्हणतात ना, कर्म हे परत फिरून येतात आणि ते देवानेच घेतलेले आहे, इतर कोणी नाही. देवानेच त्यांनी केलेले जे पाप होते ना, ते देवाने त्यांची शिक्षा त्यांना दिलेली आहे. बघितलं ना, त्यांनी जसं 12-12, 15-15 तास जसं माणसांना रांगेमध्ये खोळंबून ठेवलं होतं, तसंच देवाने सुद्धा त्यांना 12 तास पाण्यामध्ये उभं ठेवलं. हेच म्हणतात की कर्मा रिटर्न. तर कर्मा रिटर्न येतो आणि तो देवच घेतो, ते त्यांनी बघितलेलं आहे. पण ठीक आहे, जाऊ दे. आता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि पनवेलच्या मार्केटचा राजा कसा वाटला ते नक्की सांगा. आणि खरोखर की ह्या वर्षी तुम्हाला नाही जमलं तर पुढच्या वर्षी नक्की येऊन दर्शन घ्या. असं नाही मी म्हणते की तुम्ही लालबागच्या राजाला जाऊ नका, मी सुद्धा दरवर्षी जाते आणि मी दरवर्षी जाणार. भले तिकडे त्यांनी लोटालोट करू दे, धक्काबुक्की करू दे, काही करू दे, तरी मी जाणार, कारण माझा नवस आहे. आणि सर्वात पहिला नवस त्याच देवाकडे, म्हणजे तिथेच बोललेली, देव एकच आहे आणि ते माझे आराध्य आहेत. मी गणपतीला खूप मानते आणि माझ्या सगळ्या इच्छा ते त्यांनी पूर्ण केलेल्या आहे. माझ्या सुखदुःखामध्ये नेहमी ते असतात, त्याच्यामुळे मी तिथे जाणारच आहे. पण एक म्हणतात ना की तिथे कसं लांबून दर्शन भेटतं, तर आपल्याला जे काही भावना आहे किंवा आपल्याला देवाच्याबद्दल काय वाटतं किंवा आपल्याला देवाशी काही बोलायचं असतं ते मी इथे येऊन बोलणार. कारण की काही झालं तरी कसं आहे की तिथे थांबूनच देत नाही, तर मग करणार काय, आहे का नाही, पर्याय नाही आहे. पण लालबागच्या राजाची ही मूर्ती आहे, फक्त ही गौऱ्या गणपतीला बसली जाते आणि ती आपल्या गणेश चतुर्थीला बसली जाते, एवढाच फरक आहे, बाकी काहीही फरक नाही आहे. तेवढी बघितली आहे तुम्ही. आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती पडलं असेल की तोच पाट असतो, तिकडचं विसर्जन झाल्यानंतर इकडे तो पाट येतो आणि ह्याच्यावरती गणपती म्हणजे मूर्ती साकारली जाते आणि तेच हात आहेत. आणि वर्षानुवर्ष जी पिढी चालत आलेली आहे त्याच पिढीने ही मूर्ती साकारलेली आहे. फक्त ह्याला 33 वर्ष झालेले आहेत, त्याला 92 वर्ष झालेले आहेत लालबागच्या राजाला, एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही आहे. आपले रत्नाकर कांबळी आहेत, त्यांचेच सुपुत्र संतोषदादा हेच इकडची ही मूर्ती तेच बनवतात, कारण वर्षाला 2 मूर्त्या बनल्या जातात, एक आहे पनवेलचा राजा आणि दुसरं आहे लालबागचा राजा, एवढाच फरक आहे, बाकी काहीही फरक नाही. तेवढ्याच उंचीची आहे ही सुद्धा मूर्ती, कारण त्याच साच्यामध्ये बनली जाते, वेगळा साचा नसतो. तर नक्की तुम्ही पुढच्या वर्षी येऊन भेट द्या. आणि खरोखर की इथे कुठल्याही प्रकारचा गैरवर्तणूक केली जात नाही. तुम्ही आत्ताही बघितलं असेल किती व्यवस्थितपणे ते प्रत्येक गोष्ट, देवाचे हार असू देत किंवा तिथे काही वाहिलेल्या गोष्टी असल्या तर ते देत होते. लहान मुलांना चॉकलेटं वगैरे सगळं ते देत होते आणि व्यवस्थित दर्शन करून देत होते. त्याच्यामुळे तुम्ही येऊ शकता, काही असं प्रॉब्लेम नाही. खूप म्हणजे खूप गर्दी होती, पण त्या गर्दीमधून सुद्धा त्यांना पण कळतं ना की एक भक्त आपल्या देवाला वर्षातून एकदाच भेटतो. तर ते कधीच असं उलट बाकीची लोक अशी देवाच्या इथं ढकलाढकली करत होते, तर ते लोक सांगत होते अरे ढकलू नका, सगळ्यांनी दर्शन घ्या, असं ते लोक तिथे सांगत होते. मी तिकडचं म्हणजे मी जेव्हा चरण स्पर्श केला तेव्हा मी नाही व्हिडिओ घेऊ शकली, कारण माझ्या हाताला पारस होता, कारण गर्दी होती, तर तो कुठे हरवला तर म्हणून. त्याच्यामुळे मी काही कॅमेरा ऑन केला नाही. जोपर्यंत थोडासा लांब होती मी तोपर्यंत मी व्हिडिओ शूट केला, पण जेव्हा चरण स्पर्श करायची वेळ आली तेव्हा नाही व्हिडिओ शूट करू शकली, कारण तेव्हा पारसला एका हातात पकडलेलं होतं त्याच्यामुळे, आणि तो खूप पुढे पळत होता, मग हरवला असता तर, कारण खूप गर्दी होती ना तिकडे म्हणून. तर चला, तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला तर विसरू नका आणि बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत अगोदर पोचेल. तर चला, तर मग शुभरात्री. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि चला तर मग बाय बाय. आता मी जेवतो आणि झोपतो, तुम्ही पण झोपा. गुड नाईट. पुढे मी काही थोडेसे फोटो क्लिक केले होते, ते तुम्ही बघून घ्या. आणि आता आपल्याला हे बाप्पा फक्त वर्षभर फोटोमध्येच पाहिजे आहेत,
आणि पुढच्या वर्षी आता बाप्पा खूप लवकरच येतील. तर खरोखर तुम्हाला जर लालबागच्या राजाचं दर्शन नसेल मिळालं तर नक्की तुम्ही पनवेलच्या राजाला भेट द्या. यावर्षी जमलं नसेल तर पुढच्या वर्षी नक्की या. काही जास्त फरक नसतो. आपले 10 दिवसाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर 2-3 दिवसांनीच गणपती असतात. तर नक्की तुम्ही भेट द्या. आणि मी असं म्हणत नाही की लालबागला जाऊ नका, तिथे जा, पण तिथे कोणाशी भांडू वगैरे नका. बाप्पा आपला आहे, आपण बाप्पाला पाहायचं आणि निघून यायचं. बाप्पाला कळतं की आपले भक्त आपल्याला बघत आहे, तो आपल्याला दर्शन देतो. हे तुम्ही ह्या वर्षी बघितलेलं आहे की काय झालेलं आहे ते परत काही सांगायला नको. तर नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही या, भेट द्या. आणि मला जर तुम्ही इथे गेला असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला इकडचा अनुभव कसा आला. फक्त मंडळ हा वेगळा आहे आणि खूप प्रामाणिक आहे. आणि हे पाहू शकता की बाप्पाच्या चरणातलं हे फूल आहे ते त्या तिकडच्या काकांनी मला दिलं, तर मी घेतलं आहे ते. आणि आता मी हे व्यवस्थित ठेवून देणार आहे. ते फुलं मी व्यवस्थित सुकवून वाळवून व्यवस्थित ठेवून देणार आहे, कारण ते बाप्पाच्या चरणापाशी होते. तर ते त्या काकांनी, तुम्ही पाहिले असेल फोटोमध्ये वरती चढलेले आहेत, त्यांनी आम्हाला ते दिलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या. मी तुम्हाला नक्की सांगेन. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.